आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावलंय। आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होईल। तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या असा निरोप दिला गेलाय। आज संध्याकाळी 5 वाजता खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेतील अशी माहिती आहे। बंडखोर खासदारांच्या गटाला परवानगी देऊ नका अशी विनंती भेट घेऊन केली जाणार आहे। आम्हाला आमची बाजू मांडू द्या असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सातत्यानं सांगितलं गेलं होतं आणि त्यांची बाजू ऐकण्यासाठीच लोकसभा अध्यक्षांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेला संध्याकाळी 5 वाजताची वेळ दिली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, ही भेट का महत्त्वाची आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय मुद्दे उपस्थित केले जातील, काय प्रस्ताव दिला जाईल? अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आज संध्याकाळी 5 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। त्यांनी काही आक्षेप नोंदवले होते, जे 2/3 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये गेले आहेत आणि त्यांनी आपला संपूर्ण गट हा शिंदेंच्या शिवसेना पक्षासोबत विलीन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर याविषयी काही आक्षेप हे ठाकरेंच्या खासदारांनी घेतले होते। तर तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते मांडण्यासाठी तुम्ही थेट लोकसभा अध्यक्षांच्या दालनातच या असा निरोप हा ठाकरेंच्या खासदारांना देण्यात आला आणि त्यानुसार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनामध्ये आज सायंकाळी 5 वाजता त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांचे जे आक्षेप आहेत, त्यांची जी तक्रार आहे, त्यांची जी मागणी आहे एकंदरीत या सर्व 6 खासदारांच्या बाबतीत ती मांडणार आहेत। कारण एक पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक स्तरांवर कन्फ्युजन दिसून आलेलं आहे या 6 खासदारांच्या बाबतीत काय करायचं या विषयात। कारण त्यांनी मर्जरचा निर्णय घेतलेला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला होता। तो व्हीप पक्षांतर्गत बैठकीला लागू होत नाही, मग नंतर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आणि त्यांना प्राथमिक सदस्यत्वावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। तो निर्णय त्यांनी लोकसभा अध्यक्षांना कळवला। त्यामुळे नेमकं काय म्हणणं आहे तुमचं हे सांगण्यासाठी म्हणून लोकसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या खासदारांना बोलवल्याचं कळतंय। सोमेश, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की राजाभाऊ वाजे हे सुद्धा खासदार आहेत आणि ते सुद्धा हिरिरीनं ठाकरेंच्या सोबत या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहिलेले होते। त्यांना का बोलवण्यात आलेलं नाहीये? कारण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुमचे नेते म्हणून किंवा तुमच्या पक्ष म्हणणं मांडण्यासाठी म्हणून काही खासदारांनी, काही प्रतिनिधींनी थेट लोकसभा अध्यक्षांना भेटायला यावं असा निरोप असल्याचं कळतंय आणि त्यानुसार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोघे जण आज संध्याकाळी 5 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जाणार असल्याचं समजते। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांकडून अन्य कोणत्याही खासदारांना समन्स केलं गेलेलं नाहीये किंवा कुणाला बोलवलेलं नाहीये। जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार यापूर्वीच या ज्या 6 खासदारांनी जाण्याचा निर्णय घेतला त्या सर्वांची लोकसभा अध्यक्षांच्या समोर एक प्रकारे प्रत्यक्ष उपस्थिती हजेरी झालेली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा निर्णय हा कोणत्याही दबावापोटी, अमिषापोटी, लालसेपोटी नाही, स्वतःच्या मर्जीने घेतला आहे की नाही याविषयीचं त्यांना विचारणाही झालेली आहे। त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग लोकसभा सचिवालयाकडे आहे, पण त्यानुसार मग नियमानुसार तो निर्णय झालेला आहे। आता शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेचं नेमकं काय आक्षेप आहेत, काय आरोप आहेत ही मांडण्यासाठी तुम्ही तुमचे प्रतिनिधी आज संध्याकाळी 5 वाजता या। त्यानुसार आता अरविंद सावंत हे त्यांचे लोकसभेतील गटनेते आहेत, तर ते आणि अनिल देसाई व्हीप पक्षादेश काढणारे प्रतोद म्हणून आज या प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष। बरोबर, एक महत्त्वाची बैठक आता लोकसभा अध्यक्षांसोबत होणार आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।